किती वेळ झोपता? 5 मिनिट झोपू दे ना ग. करता तुम्ही, उठत नाही. मग वेळ होतो ना तुम्हाला ऑफिसला जायला. इथून उठत नाही मग म्हणता घाई 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 करावं लागतं सगळं. अजून झोपू दे ना. काय मी तर झोपूच देते, पण तुमचा ऑफिसला मग लेट होते ना, आंघोळ करायला सगळं सगळं करायला. मग घाई घाई करावं लागतं ना तुम्हाला. 2 मिनिटात उठतो. तुमची 2 मिनिट माहीतच आहे मला. मी तिकडे गेली का अधिक तुम्ही झोपता. 1 तास झोपता म्हटलं 2 मिनिट करता करता. तर आज उशीर झाला उठायला. लागायला परवडत नाही, हे काही उठत नाही, यांच्याच टाईमला उठतात ते. माझं अधिक कामं व्हायचे, अधिक उठले नाही म्हणून. एवढ्या वेळचं पाणी शिपलं नाही, माझ्याशिवाय पाणी शिपत नाही ना कोणी. तर चालू पाणी शिपून घेते, चहा वगैरे देऊन देते सर्वांना. तर साफसफाई करावं म्हटलं, पण साफसफाई करायला ताई आहे की नाही आहे सोबत, त्यांना विचारावं लागेल. नाही तर एकटीनं काढेल, खूप मला मग त्रास होतो ना. दोघी मिळून काढलेलं बरं राहते. त्यांना विचारून घेते काढू का म्हणून साफसफाई. माझ्या खोलीतली मला बाथरूमही चांगली वॉश करून घ्यावं लागेल. कसं रोज 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 होत नाही ना. आज धुवूनच टाकते, खूप खराब झाली माझे वॉशरूम. स्वयंपाक आहे नाही ताईवर आहे, तर काही टेन्शन नाही. इकडले मी कामं उरकून टाकते, यांचे कपडे टाकून देते. खूपच झाले यांचे कपडे, 4-5 ड्रेस झाले ना, ते धुवून टाकते आणि मोकळे होऊन जाते. यांचे मग प्रेस गीस करून टाकावं लागते ना कपडे मला. तर शेवटचा आवाज देते, श्यामजी उठा की नाही, नका उठू. मग मी आता डबल बोलावला येणार नाही. मी तिकडे कामात गुंतली मग. मग मला आवाज दिला नाही. तुम्ही तुमचं पहा मग. ठीक आहे, मी उठतो ना, ब्रश करतो ना. झोपीत करताना ब्रश करा, झोपीत ब्रश. ती बोलते तू कॉमेडी. मी उठतच नाही ना. कसं आळस टाकता बा तुम्ही. उठायचं ऑफिससाठी. फ्रेश वगैरे व्हा आणि मी तुमच्यासाठी चहा करते. आणि तुमच्यासाठी अधिक नाश्त्याला काय करू सांगा. मग गरम पोहेच कर छानपैकी, चांगलं मिरची वगैरे चांगले चांगले कर. चांगलेच करते ना. माझ्या ब्लँकेट्स वगैरे गुंडाळ्या करून, सगळ्या गाद्या बिद्या उचलून, हे दोघं मुलं उठूनच नाही राहिले. काय करा, किती आवाज द्यावा यांना. ती टॉयलेटला गेली वाटते. अभिजी गेली. अभिजीसाठी चहा वगैरे द्यावा लागेल. मुलांसाठी दूधही करावं लागेल ना. हा तर श्री झोपला तर काही नाही होत, पण हिला उठा लागते ना, शाळा आहे. पण पोरगी कशीच ऐकत नाही, उठत नाही. 4 आवाज देणं झाले तिला. उठ ना. मग स्कूलला जायच्या वेळेस रडते पडते. मग आता उठत नाही, डोळे उघडत नाही, मग झोपीत असल्यासारखी जाते स्कूलला. मग तोंडे सुंदून घोडे नाही करत, तशीच जाते कायकली. ग आई उठते ना. मग कधी शाळा झाल्यावर उठते का ना ग आई? आजचे दिवस राहते ना, मी घरी राहू दे ना. कसं असते घरी राहा ना. झोपेसाठी घरी राहतो म्हणता, काहीच नाही नाटकं करतो तू झोपेसाठी. काल होमवर्कही नाही केलं रात्री. नुसती हिंडायला पाहिजे, नुसतं खेळायला मैत्रिणीसोबत. तुला हे नाही समजत, झोपेतून उठा, आपलं होमवर्क करा, ते नाही. सकाळी उठत नाही 6ला, अभ्यास नाही करत, काहीच नाही. नुसतं सकाळी नाही करत, रात्री नाही करत. मग कधी करशील तू होमवर्क वगैरे? तुझी टीचर मग लिहून देते ना, बॅड इम्प्रेशन पडतं नाही ना. गाई सकाळी सकाळी बळबळ करते मला, तू पण नाही दे. झोपलीच नाही काय? रात्रीची खेळली काय ना ग आई? उठते, काय बोलू नको. लेकराच्या मागा लागा लागते सकाळी सकाळी. त्याचे आपल्याला समजते ना, लेकराला उठायच्या जीवार येते म्हणून. आपल्याच ते जीवार सकाळी सकाळी उठायचे. आता शाळेच्या ना उठाच लागते, कल्ला फळा लागते, काही करा लागते, पण त्याला बिचारायला उठवाच लागते. काय करतो, शाळेचा टाइम तसा आहे. हिवाळ्यात उठावच नाही वाटत. सध्या क्लास कधी कधी ते मोकळे सुटते. बेटा चाल, काही नाही उठवून, असं नाराज नाही होत असते. शाळेत आनंदानं जावं लागत असते. आई जाते. आवाज ना श्री कडला तिकडे कड पलटून राहिला बिचारा. हा बेटा चांगलं तोंड धुय आणि मस्तपैकी मी तुला दूध देते, बिस्किट देते. आणि आज स्कूलला काय देऊ डब्यात तुला? आज मला पोहेच दे. पोहे थंड होईल ना. नाही मला आज पोहे दे, मला भाजी पोळी देऊ नको, माझ्या जीवाला येतात. रोज 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 भाजी पोळी आवडत नाही मला. बेटा तुझी टीचर कल्ला वाढते ना, भाजी पोळी देत जा म्हणते. सर्व मुलं भाजी पोळीच आणतात. मग चांगलं नाही, तुझी टीचर तुला रागवेल ना. नेवते एखाद्या दिवशी आणते मुलं आई, मी आज नेतो, त्या मग देते मी. बाळा काय आई येते. कोण गेलं जीला, मला जोड्याने लागली. बाहेर कोण गेलं तर येणं बाहेर. एकाच टाइमला उठते, मग एकाच टाइमला सगळ्यांची गाई गर्दी होते. आणि तो करते याला चल निघ बाहेर, आणि तो करते त्याला बाहेर निघ. काय नेहा, जरासं लवकर नाही उठायचंच का स्कूलला जायचं आहे तर? असं करत असते का? थांब येतेच, काका येते बाहेर, थांब मग जा तू. जोलाने आली ना. आपल्या माडीवरच्या
टॉयलेटमध्ये चालली जाय. मी इथं जातो मला वालता नाही जात मला शिजोलांची आली. पुरा लवकर, हे पोरगी थांबून नाही राहिली बाई. सारायच्या घाया एकच येते ना. याला पोच करून द्यावं लागेल. आज बरोबर पाय बरं किती हुशार आहे कोमल. आज माझ्यावर आहे म्हणून नासा तिथे पाय कसं लक्षात ठेवते ती. आज ती लवकर मुद्दाम उठली नसन. तिला वाटलं का करा लागन मी समोर आली तर. अशी हुशार आहे ते. आज उठली नाही ते. आज तिने बरोबर घुंगून करून राहिली. खोलीच्या बाहेर नाही निघाली होती. कधी काही आवाज देऊन राहिला. नीता सगळ्यासाठी भरभराचे आव्हान आणि पोहे कर. मला थोडं घाई आहे. पोरीचा डब्बा करावा लागते आणि तिला स्कूलला जायला उशीर होते ना. आज पहिलेच तर उशीर झाला. मी म्हटलं पोहे करते तिच्यासाठी सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी. कोमलला चहा म्हणायला लाव ना. मी एकटी दोन दोन कशी करणार आहे. सांगतो तू कर तू तिकडे कर. मी सांगतो कोमलले. कोमल तू सगळ्यासाठी चहा म्हणून घेते नाश्ता करतो म्हणते सगळ्यासाठी. सगळे कामं मावारच लावणं जमते. तिथपासून तिनं सांगितलं नाही तिने. हो आई पण तुम्ही आंघोळा करून घे ना. निहायची झाली का तुम्ही आंघोळ करून घ्या. मी लवकर धुवून टाकते. काय करतं आहे ना वॉशिंग मशीन मध्ये टाकून दे. वॉशिंग मशीन मध्ये धुई म्हणते. मला हाताला धुणं धुवायला लावते. तेच कपडे निघते वेळेस कपडे नाही निघत म्हणते वॉशिंग मशीन मधून. मला धुवू नको म्हणते. बोलायची पद्धत त्याची वेगळी म्हणजे. वाई करते.